हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024च्या रेड कार्पेटवर मी आहे आणि ज्यांना बघितल्यावर अचानक आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर असे स्माईल येते. एनर्जेटिक आणि एव्हरग्रीन असा कपल मिलिंद सर आणि रुपाली आता माझ्याबरोबर आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. तुमच्या दोघांना बघितल्यावरच भारी वाटतं माहिती आहे, प्रत्येक इव्हेंटला आल्यावर. कसे आहात? आणि तुझ्याकडे बघितल्यानंतर पण भारी वाटतं. तुला माहिती आहे का? कसे आहात सर? मी खूप छान आहे, थँक्यू सो मच. रुपाली 1 वाजता सुद्धा तुझ्याबद्दल बोललं जातं माहिती आहे का फोन. आता मी सांगणार नाही. कशी आहेस रुपाली? सुंदर दिसते. थँक्यू सो मच. दरवेळी काहीतरी म्हणजे रंग तर मिळतो आपल्याला प्रवाहाकडनं, बरोबर. त्याच्यात काहीतरी व्हेरिएशन करणं हा टास्कच असतो. बट तुम्ही ऑलवेज एक तुम्ही पॉईंट करता की आपण काहीतरी छान आणि वेगळं करून जायचं, राईट. आज जर मी विचारलं कोणाकोणाची मेहनत आहे या लुक डिसाईडच्या मागे, तर काय कोण? दर्शना शानबाग हे गेले, दुर्गा आणि दरवर्षी गणपतीचा इव्हेंट असेल ना तर मला तीच आठवते, कारण ती ज्या पद्धतीने पेंट करते. दरवर्षी माझ्या ज्या कुर्त्यावर तिने गणपतीचं पेंटिंग केलेलं आहे. यावेळेला पण गणपते नमः आणि मागे गण असं इतकं छान केलेलं आहे. तर मला असं वाटतं ती ना सात्विक पद्धतीने ते कॉस्ट्यूम तयार करते आणि मला असं वाटतं या फेस्टिवलसाठी, गणेशोत्सवासाठी असे कॉस्ट्युम्स घालायला खूप मजा येते. त्यामुळे ती क्रिएटिव्ह आहे, सगळं श्रेय तिला जातं. आणि आज म्हणजे अख्खा मोरपीस म्हणूया आपण, घेऊन आली आहे रुपाली. एक तर सुंदर आहे रुपाली हा, आणि तू ज्या प्रकारे कॅरी करतेस, वा क्या बात आहे. कोणाचं डोकं आहे याच्या मागे आणि कोणाला क्रेडिट दे? नक्षी बाय अंजली मगर असं तिचं नाव आहे आणि त्या अंजलीने हे सगळं डिझाईन केलं आहे. खूप खूप वर्षापूर्वी तिने मला सांगितलं होतं की काहीतरी करूयात आपण, ते योग आला नाही. आणि ह्यावेळी तिला म्हटलं तिचं मी पेंटिंग, ती म्हणाली मी हँड पेंटिंग काहीतरी करते. मग मी तिला म्हटलं की स्टार प्रवाहाचा इव्हेंट येतो तर करशील का काहीतरी. सो ती म्हणाली हां ठीक आहे. मग तिच्याच डोक्यातल्या ह्या सगळ्या कल्पना आहेत की आपण असं करूयात. मग ह्याच्या बरं कलर तोपर्यंत डिसाईड झाला नव्हता की रॉयल ब्ल्यू असणार आहे, काहीतरी वेगळ्या साडीवरती करत होती ती. नंतर अचानक कलर आलं, म्हटलं आई रॉयल ब्ल्यू आहे. म्हणाली अरे मग तू म्हणजे मग त्याच्यावर अजून उठून दिसेल हे सगळं. मग फक्त तिथे न थांबता इथेही तिने असं काहीतरी वेगळं मोर केलं आहे. सो असं सगळं म्हणजे कदाचित तिलाही वाटलं असेल की मी कॅरी करू शकेन हे सगळं, म्हणून तिने केलं. कारण काळ्या रंगाची वेस्टर्न नवारी घालून मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं रेड कार्पेटवर. म्हटलं हे कमाली. सर काय कॉम्प्लिमेंट द्याल, कशी दिसते? हे मोर कसा दिसतोय? एकतर राष्ट्रीय पक्षी आहे, खूप सुंदर आहे. मोर सगळ्यात सुंदर पक्षी आहे. बरं, पक्ष्यांमध्ये मेल हे सुंदर नसतात, पण मोर मेल असून म्हणजे पुरुष असून तो खूप सुंदर आहे. आणि हे मेल फॅक्टर त्याच्यात आलेलं आहे. त्यामुळे पुरुष सुंदर असतात आणि सुंदर स्त्रीने ते घातलेलं असल्यामुळे ते कॉम्बिनेशन अगदी भारी झाले. रुपाली काय? सरांना तू आत्ता मगाशी काय म्हणालीस, एव्हरग्रीन म्हणालीस, आणि ते खरंच आहे. ते एनर्जी बघ ना, म्हणजे ती एनर्जी सगळ्यांनी थोडी थोडी घेतली ना तरी ती संपणार नाही असं येते. सो एनर्जी, डिसिप्लिन, ह्या सगळ्या गोष्टी एकाच माणसाच्या असं म्हणजे पॅकेटमध्ये असं दिलं आहे. कुठेतरी चिप येते, ती काढायला लागणार आहे ती चिप, पण ते काढल्यानंतर अजून असं ठेवणीतल्या असतील कुठेतरी ठेवलेल्या सेव्ड. हे वर्ष आम्ही पाहिलं रुपाली तू नवीन घरामध्ये प्रवेश केला. सर तुमचंही नवीन घर यावर्षी झालं आणि ते भारी वाटलं आम्हाला बघायला की वाव, आपण खरं तर काम करत असतो पण हे आपल्या मेहनतीचं चीज असतं, राईट. तर आज गणपती बाप्पाला आपण गणेशोत्सवाच्या या कार्यक्रमात आहोत. कशा प्रकारे थँक्यू बोलाल किंवा काय बोलाल आज गणपती बाप्पाला, तो जेवढं देतो इतक्या वर्षात आपल्याला? त्या खरंच आहे, गणपती बाप्पा सगळ्यांनाच भरभरून देतो, मनापासून मागितलं तर देतो. आणि गणपती बाप्पा काही माणसांच्या रूपांमध्ये येतो. जसं आमच्या या सिरियलचे राजन शाही जे आहेत, आमचे प्रोड्युसर जे आहेत, ते खरंच राजा माणूस आहेत. ती सिरियल त्यांनी छानपैकी आज 4.5-5 वर्ष ती छानपैकी सुरू आहे. स्टार प्रवाहाचे मी आभार मानतो, आमच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. आई कुठे काय करते जी भन्नाट टीम आहे, भन्नाट ॲक्टर्स माझ्याबरोबर आहे, जे आम्हाला सपोर्ट सिस्टीम आहे. मी एकटा तर काहीच करू शकत नाही, इतके टॅलेंटेड ॲक्टर्स आमच्याबरोबर आहे. तर मला असं वाटतं ही टीमवर्क आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचं हे गणपती बाप्पा चांगलं करत असतो. काहींचं लवकर करतो, काहींचं उशिरा करतो आणि तो तुमच्यासाठी जे योग्य आहे ते करत असतो. तुम्ही मनापासून त्याची श्रद्धा ठेवा आणि त्याची भक्ती करत राहा. रुपाली थँक्यू कसं म्हणायचं, ते झालं आहे म्हणून. त्या दिवशी त्या दिवशी तू आलीस तेव्हा तू पाहिलंस ते कुठल्या पद्धतीने व्यक्त झालेली. सो आता मला परत काही म्हणायचं नाही, त्याला सगळंच माहिती आहे. म्हणजे मी
थोडंसं व्यक्त होणं अजून राहिलेलं आहे, बाकी आहे. ते बघू ते केव्हा वेळ मिळतो आणि माझं व्यक्त होणं बाकी आहे स्वतःच. बाप्पा घरी येईल तेव्हा ते होईलच असं मला. हां तेव्हा होईल. गणपती बाप्पाची गाणी आपल्या सगळ्यांना पाठ असतात. तुम्हाला आहेत पाठ? मला आरत्या पाठ आहेत आणि मी काय होतो सगळे जेव्हा म्हणत असतात ना तेव्हा एखाद दोन वाक्य मिस झाली तरी सुद्धा ते सगळे म्हणतात, त्यांच्याबरोबर मी वर्षानुवर्ष म्हणत आलेलो. रुपाली पाठ आहेत गाणी? हो नक्की. हो. सो आता एक छोटासा क्विज आहे. मी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स नाही आहे त्या. मी तुम्हाला 1 बाय 1 गाणी सांगेन. तुम्हाला एक गाणं सांगेन, तुम्ही ॲक्टिंग करायची त्या गाण्याची. ते गाणं तू ओळखायचं आहेस. तू ॲक्टिंग करायची आहेस आणि सर ओळखणार आहे. ठीक आहे? सोपी सोपी गाणी आहेत. हो पहिलं कुठलं? पहिलं कोणाला सांगू? काय मोठ्याने म्हणा. हे बघ सर हे दमशराज होतं सर. अशी सर ही लिप मुवमेंट होती. ऍक्टिंग ऍक्टिंग झाली. ओके रूप पण ऍक्टिंग मध्ये लिप मुवमेंट नव्हती सर. लिपसिंग नव्हतीच मी. आपल्याकडे पण आपण ऍक्टिंग मध्ये लिप मुवमेंट केल्याशिवाय कसं ऐकू येणार तुम्हाला. एक रूल ऍड करते की लिप मुवमेंट नाही करायचे. रुपाली नेक्स्ट. अगदी सोपं गाणं आलंय रुपालीने. मुकुट. बाळ. बाळ. सोपं गाणं आहे. पहिलं अक्षर काय? अरे 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 कुठे आहे ती? ती बाहेर फ्रेमच्या बाहेर गेली ती. सर तिने मस्त परफेक्ट ऍक्टिंग केली त्या गाण्यात. त्या गाण्यावर आपण सगळे नाचतो. दणक्यात गाणं आहे ते. गणपती कोणाचा मुलगा आहे विचारते. शंकर. हां. गौरी. हां गौरी. पार्वतीच्या बाळात. पार्वतीच्या बाळात. ओके गाणं माहिती होतं, कसं सुरू होतं तेच लक्षात येईल. पुढचं गाणं सर तुम्हाला. त्याच्या पुढच्या ओळी पण सांगू का? हां. हां काय काय बोलून दाखवा. काय हार्ट आहे, हृदय. मग हा ते बरोबर करतात. हृदय ते बेल वाजत आहेत कुठली तरी. बेल. टिंटिंग. बरोबर पुढचं तुझ्यासाठी आहे रुपाली. सोपं आहे, सोपं आहे. कृष्ण. श्याम. कृष्ण. श्याम. श्याम. थांब. थांब 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 थांब. मोहन. बासरी. थांबा थांबा. तिने अजून ऍक्टिंग नाही केली आहे. हे कळलं ना तुम्हाला. कृष्ण. हां तर रुपाली. संजना. राधा राधा. 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 राधा ही बाबरी. ते गणपतीचं नाही ते गाणं. राधा. तिचं दुसरं नाव सांगा. रुपाली तू कुठली ऍक्टिंग करतेस मी ग? बरोबर करते. अच्छा. सर एक हिंट देते मी तुम्हाला. हिंट देते. आपल्या सेटवर जो सेटिंग मध्ये त्याचं काय नाव आहे? हां श्री. थँक गॉड. श्री हे गाणं हां. आहे. ऋतिक रोशनचं गाणं आहे. हां हां. श्री गणेश. श्री देवा श्री गणेशा. देवा श्री गणेशा. कठीणच होतं ओळखणं पण वेल प्लेड गाईज.
थँक्यू सो मच. गणेशोत्सव आहे, मजा करा, खूप मोदक खा. तुम्ही थोडेसे मोदक खा कारण तुम्ही गोड खात नाही, वी नो ऑल. सो थँक्यू आणि खूप शुभेच्छा, मस्त दिसत आहे. गणपती बाप्पा, गणपतीच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. रुपाली, राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. मोरया. थँक्यू.